नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सर्वांना जय शिवराय. चला मित्रांनो, आज आपण शेतामध्ये आलो आहे. चला तुम्हाला काय गोष्टी दाखवतो. चला आपल्यासोबत. हे पहा मित्रांनो, हे सगळे आपलं पावसा पाण्यामुळं आता हे शेड पडलेलं आहे. आता ह्याला दुरुस्ती करायला मला थोडा टाईम लागेल. परत मी नवीन शेड उभारण्याचा प्रयत्न करीन. हे उगा तात्पुरतं आपला पावसाला आला पाऊस तर त्याला आपला आडोसा म्हणून राहावा म्हणून केलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपण झाडे लावा आणि झाडे जगवा प्रत्येकाला सांगत असतो. असं सांगतच राहत नाही आणि स्वतः पण कृतीत आणतो. पाहू शकता मित्रांनो, हो काही आपण लावलेली झाडं कशी आलीत. थांबा बघा हो मित्रांनो, कसे आहेत. नंबर 1 आहेत का नाही. आणि मी माझा देव हो का इथं बघा, तुम्हाला दाखवतो. इथं माझा बोट जाईल ना, तर माझा देव आहे बघा. मी त्या देवाला सुद्धा दररोज न आल्यावर नमस्कार करतो. तर इथं माझे देव आणि मी बाकीच्या कार्याला मग चालू करतो. असे मी बांधावरती बांधाच्या साईडनं भरपूर असं झाडं लावले आहेत. मी एकट्यानेच नाही, आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी मिळून, माझा भाऊ असेल, बहीण असेल, आईवडील असतील, माझे जे काय मित्र सगळे जे मला मदत करतात, माझे घरचे सगळ्यांनी येऊन मला सहकार्य केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून आम्ही झाडे लावलेली आहेत. तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये झाडे लावा, झाडे जगवा. कारण आपल्यासारख्या आता आम्हाला तर सगळ्याला पावसाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. पण खरं तर पाऊस पडला तर शेतकऱ्याचं शेती वगैरे पिकलं आणि शेती पिकलं तर खऱ्या अर्थानं सगळ्यांना काहीतरी खायला प्यायला मिळेल. म्हणजे थोडक्यात निसर्गावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपण निसर्गाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपलं ह्या पाठीमागे आहे ना बघा, हे आपलं सगळं पीक दिसतंय ते हे सगळं सोयाबीन आहे मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो काही गोष्टी. आपण थोडं सोयाबीन वगैरे, थोडं तूर, थोडं उडीद वगैरे काही गोष्टी केलेल्या आहेत. तर चला मित्रांनो, अजून तुम्हाला काय काय दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर पाहू शकता मित्रांनो, हे शेडची पत्रे वगैरे असे मी साईडला काढून ठेवलेत. मग दांडा वगैरे एकट्याने सगळे काम केलेलं आहे. आणि हे उन्हापासून संरक्षण व्हावं आपलं म्हणून एक पांढऱ्या कलरची, जेणेकरून ऊन आहे ना पांढरा रंगापासून परावर्तित होतो, असं काहीतरी मी विज्ञानामध्ये वाचलेलं आहे की जेणेकरून उन्हापासून संरक्षण होतो. आणि जर आपण पांढरा कपडा वगैरे जर घातला तर ऊन लागण्याचं, म्हणजे आपल्या शरीराला जे ऊन लागतं ना ते कमी प्रमाणात लागतं, लागण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळं पांढऱ्या कलरची आपण टोपी वगैरे घेतलेली आहे. खूप दिवस झालं, पण उगा आता व्हिडिओमध्ये दिसली बघता म्हणून ते पण सांगावं लोकांना वाटेल वगैरे काय. तर आपण काळजी घेतो त्या गोष्टीची उन्हातानं. तर मित्रांनो, इथं पण झाड वगैरे आहेत. आता बघूया. तर मित्रांनो, हे पहा लांब्याचं झाड कसं आलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही. या झाडांना कशी काळजी घ्यायची त्याचा व्हिडिओ एक दिवस बनवतो तुम्हाला, झाडाची काळजी कशी घ्यावी काय नाही. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करत जावा. नवीन असाल तर काहीतरी जरा तुमच्याबद्दल पण माहिती सांगत जावा, कमेंट करत जावा. तुम्ही कुठून काय. मला सगळ्यांना बोलणं सोपं होत नाही, माझ्या पाठीमागे खूप कामं असतात, मी सर्वांना वेळ नाही देऊ शकत. पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पहा मित्रांनो, इथं पण आपले 1-2 झाडं आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? हात माझा कुठं आहे? हां, हे बा एक, तिकडे एक. पण खूप झाडं लावलेली आहेत मस्तपैकी. काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, चला अजून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं पाठीमागे मित्रांनो आपण कोथिंबीर वगैरे पेरलेली आहे. तर मित्रांनो, आता येईल काही दिवसात अजून खाण्यासाठी. हात दुखाला हो धरून. एक मला खरं तर सांगू, व्हिडिओ बनवायचा खूप नाद आहे, पण एकट्याला बनवणं सोपं होत नाही. माझ्या मागं कामं असतात मला, आणि एक कॅमेरामन पण सोबत लागतो. आता मनामध्ये एक असा विचार आलेला आहे की आपला कॅमेरामन ही आपली आईलाच बनवायचं, कारण आपल्याला दुसरं आईशिवाय दुसरं कुणी मदत करणारं नाही. मग सगळे असतात पण आपल्यासोबत शेवटपर्यंत आपल्याला आई पाठीशी राहते. ठीक आहे, आता मी आईचीच मदत घेईन ह्या हाताला
धरण्याचा वगैरे वाचन मग मी सगळ्यांना हातवारे करून सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन. पुढच्या वेळेस व्हिडिओ बनताना आईची नक्की मदत घेईन. तर मित्रांनो, आपण हे पाठीमागं बघताय ना, हे कांद्याचं जे बी आहे ते आपण ट्रॅक्टरवरती पेरणी केलेली आहे. आता ह्याला मला वाटतं जवळजवळ एक 8 ते 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर मला वाटतं 1 तारखेला पेरले. आता आज किती 9 तारीख आहे. तर पाहू शकताय तुम्ही. आता तुम्हाला म्हणजे व्हिडिओतून दिसणार नाही तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करीन की कशा पद्धतीनं रोप वगैरे आले. तर चला मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकताय या ठिकाणी कशी पेरणी वगैरे झालेली आहे. तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कुठला फक्त शेतीचा नाद आहे, व्यायामाचा नाद आहे, अभ्यास करण्याचा नाद आहे, चांगल्या गोष्टीचा नाद आहे. आपण फक्त कसं आहे माहिती आहे का, एकटं राहण्याचे जास्त छंद आहे आपल्याला. कारण कसं आहे, एकांत खूप महत्त्वाचा आहे हो. जास्त लोकांपाशी राहिले ना, जास्त ऐकून आपले मित्र भरपूर आहेत. आपण मित्रांसोबत राहतो. तुम्ही पण मित्रच आहात. प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोचतो म्हणजे हा मित्रच आहेत आपले. जो पण आपले सबस्क्रायबर आहेत, जे आपले बघणारे सर्व हे मित्रच असतात बघणारे. तर कसं माहिती आहे का, हो मित्रांनो, हे आपण काय केलं, हे पाण्याचं नियोजन केलेलं आहे बघा. कधी जर समजा एखाद्या वेळेस पाऊस नाही आला आणि जर समजा आपल्याला जर पाण्याची जर गरज पडली तर त्यावेळेस आपण हे पाण्याचं ह्या ठिकाणी नियोजन केलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सकाळ संध्याकाळ राव शेताकडे येईपर्यंत कुत्र्याने तर हो का पाईपाची सगळी वाट लावून टाकली. तर पैप तोंडाला सगळं. आता तुम्हाला कसं दाखवू, कुत्री पण लय नुकसान करतात. भटकी कुत्री कुठून फिरून येतात. एक बी कुत्री येत नाही, कडू 5-6 कुत्री येते ती. अहो, आमच्या गावात तर लय शेतकरी वैतगलेत कुत्र्यावाला. ते काय करते ती, आयला हात खरचलं दुखाला राव म्हणलं तसं. कुत्र्याला का ना तुम्हाला सांगतो काय, त्याला लाल तसलं हे करतात, एक बाटलीमध्ये काहीतरी कलर वगैरे ठेवतात आणि कुत्रं तिथं असं काय घाण करू नये, हे करू नये, कुत्रं बसू नये म्हणून काय करतात माहिती आहे का त्या ठिकाणी. ते खरं आहे का खोटं आहे मला पण माहिती नाही, पण ठीक आहे, काय ठिकाणी ते ठेवल्यामुळं तरी कोणाचं कसं मत आहे आपल्याला तर त्या गोष्टी अजून तरी खऱ्या अर्थानं पटत नाही त्या. पण कसं आहे, कोणाला नाही मानायचं नाही. हां, तुझं खरं आहे ना, चल पाऊस पडतंय ना, पडतंय चला. तर मित्रांनो, आता आज काय मंगळवार आहे, आज काय लाईट नाही आपल्याकडे. उद्या सकाळी बुधवार, उद्या सकाळी 7ला लाईट येते आपल्याकडं 3 वाजेपर्यंत. तर मित्रांनो, हे आपलं कांद्याचं नियोजन केलेलं आहे. कसं आहे मग, अहो गुण आहे हो, डोक्यानं शेती करतो आपण पण. फक्त एवढंच आहे, सारा आपलं सगळं हे पीक आल्यावर त्या मिळणाऱ्या पिकाला भाव आणि मिळणारी निसर्गाची साथ ह्यावरच खरं अवलंबून आहे. शेतकऱ्याची खरी ताकद कुठं आहे सांगू का तुम्हाला. हे कष्ट करतो, जोमानं पेरणी करतो, व्याजानं पैसे काढतो, सावकाराकडे जातो, आमक्याकडे जातो, तमक्याकडे जातो, व्याजानं काढतो, बँका उपसतो, काही करतो. वेळ पडली तर बायकोचं स्वतःचं मंगळसूत्र घालून ठेवतो, काहीही करतो. पण ह्या काळ्या आईची ओटी भरतो. ते आमचा सणच आहे शेतकऱ्याचा, काळ्या आईची ओटी भरणं. हे आम्हाला काही करून तिच्यावरती हिरवा शालू अशा पद्धतीनं तिच्यावरती पांघरू घालणं. आणि कसं आहे, आशा असते हो. आज तुम्ही सांगा, प्रत्येक देवाला जाता, देवाला काहीतरी मग तुमची पण आशा असते ना. कुठलाही गोष्ट, कुठलाही उद्देश असतो. शेतकऱ्याची आशा तशी असते का, जगाला जगवण्यासाठी बिचारा स्वतःच्या कष्टातून करतो. कुठंतरी मग त्याला पण 2 गोष्टी मोबदला मिळाला तर त्यात आनंद व्यक्त करतो. नाहीतर आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ येते. सरकार पण खरं तर आपल्या शेतकऱ्याच्या हिताचं एकच होऊन गेलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचंच एक काळ होता. त्यानंतर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं अजून तरी न्याय मिळाला नाही. जर खरंच न्याय मिळाला असता तर शेतकऱ्याची आत्महत्या झाली नसती, बरोबर ना. त्याच्यामुळं कुठंतरी या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या भागात का होईना, आपण सरकारनं म्हणण्यापेक्षा खरं तर आपण सगळे नागरिक मिळूनच आपण एक सरकार, आपण एखादं जे व्यक्ती आहे ते सरकार बनवू शकतो, बरोबर ना. प्रत्येक पक्षाचा असेल कोणाचं घटक,
पण तसंच आपण जर प्रत्येक व्यक्तीने मिळून शेतकऱ्याला साथ दिली, भाजीपाला घेताना किंवा वस्तू घेताना त्या दुकानदारांना कुठल्या तरी शेतकऱ्याला मदत केली, सहकार्य केलं, बाबा तुझ्यापासून रोज औषधं घेतो, हे राहू दे एखाद्या वेळेस तुझ्याकडून, कोणी म्हणत नाही. आणि कोणाच्या म्हणजे असं याचे पण गरज नाही. पण कसं आहे, वेळ टाळण्यासाठी तरी शेतकऱ्याला एखाद्यानं मदत केली पाहिजे, की बाबा ठीक आहे तुझ्या जर उत्पन्नाला आज समजा भाव कमी मिळाला, तो नसेल तर राहू दे, आजच्या पुढच्या वेळेस तिथं कुठंतरी लोक ॲडजस्ट करत असतील तर त्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल. मग शेतकरी मग हे करेल. पण कसं आहे, प्रत्येकजण विचार वेगळा असतात, आपले विचार वेगळे आहेत. तर मित्रांनो, आपलं हे पाठीमागं मुगाचं रान आहे. या ठिकाणी आपण मूग वगैरे केलेलं आहे. इथं आपण थोडीशी भाजी टाकलेली आहे, मुगा मुचकी खायापुरती. तर मित्रांनो थांबा, बोलायच्या नादात माझी एक वस्तू राहील, तिच्याकडे लक्ष देतो आधी. चला, काम झालं. आल्यानंतर काही ठिकाणी खुरपणी केली. काल 2 दिवस झालं पाऊस मस्त पडला, वापसा वगैरे मस्त झाला आहे. आपल्याला वापसाची गरज नाही, आता आपलं सगळं पेरणी वगैरे झाली आहे. कसं आपलं सोयाबीन मित्रांनो कमेंट करून सांगा, आज आपलं हे जर सोयाबीन चांगलं आलं आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर नक्कीच आपले सुद्धा चांगले दिवस येतील. म्हणजे शेतकऱ्यांचे माझं असं आहे, म्हणजे प्रत्येकाचं असंच असणार आहे, काही जणांचं वेगळं असणार आहे का नाही. आपण पण जगाबरोबर चालतो, जगाच्या विरोधात नाही. काही गोष्टी जिथं आपल्याला पटतात त्याच करता, नाहीतर वेळ आली तर विरोधात पण जातो. कसं आहे, मागे लाईन नंबर 1 नजर माराल तशी लाईन नंबर 1 दिसते, आहे की नाही. तर तुमच्याकडे कसं आहे पीक तुम्ही सांगा. थांबा, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाहू शकता मित्रांनो, गेल्या वेळेस आपण 1.5 एकर ऊस केला होता, पण आपल्याला ऊसानं खरं तर साथ दिली नाही. आपण त्या ठिकाणी ऊसामुळे आणि 2-3 वर्ष झालं आपण कांदा हे पीक घेऊन पण कांद्यामध्ये पण आपल्याला काही उत्पन्न न मिळाल्यामुळं थोडं आपण आपल्याला काय देणं पाणी वगैरे झालेलं आहे. थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी आहे. पण कसं आपल्याला घेतेच समजून, कसा वेळ येईल तसं त्या गोष्टींना मुकाबला करावा लागतो. टेन्शन असतं प्रत्येकाला. शेतकरी जीवन म्हणजे काय सोपं नाही मित्रांनो. शेतकऱ्यांचा फक्त हा हिरवा आनंदच नाही, तर शेतकऱ्याचा आनंद हा प्रत्येक दिवस असला तर सगळ्याचा चांगलं राहतं. आईला टोपी काढू का राहू देऊ, मला तर लय छान वाटाले. तुम्ही सांगा बरं, टोपी लिहिल्यावर किती छान दिसतो आहे का नाही. मस्त दाढी वगैरे आलेली आहे, बरं वाटतं आता जरा आपल्याला. नंतर त्या दिवशी कठीण दाढी जास्त केली तर बेकारच वाटाल, तर व्हिडिओ काढायचे बंद केले होते. पण आता नाही, आता मस्त वाटाले, दाढी वगैरे मस्त आलेली आहे. कटिंग पण मस्त केली होती, केस वगैरे मस्त आलेले आहेत. घामाच्या थेंबामधुनी अंकुश उगवणी यावा हे झेप. हो का मित्रांनो, आईला तुम्हाला सांगतो, हो का नुसतं हो का ह्या ठिकाणी नुसतं पिकाचं नुकसान. आता मित्रांनो हो का, हे पानावरती बघा आता तुम्ही काय झाले. शेतकरी जे असतील ते सांगू शकते, हे काय आळ्यानं खाल्ले, ह्याला किडीचा प्रादुर्भाव आहे, फवारणीची गरज आहे का नाही. तर आपल्याला आता फवारणीसाठी खर्च करावा लागणार आहे. आपण पण काय करतो माहिती का, ते ताण लागल्यानंतर विहीर खांदतात ना, तशी आपली गत आहे. हातले दुखाला हो, जवळ घ्यायला कमी जास्त होईल. आपला पण चेहरा दिसणं खूप गरजेचं आहे, नाहीतर कोणाला बोलायचं आपण आहे ना. आणि आपल्याला पण कसं बघायचं मग. थांबा, तुम्हाला काढलेलं पान दाखवतो. हो का, बघू शकता मित्रांनो कसं दिसायलंय माझा चेहरा कमी, पण हे पानावरती बघा कसं दिसतंय. हो का हो का हो का हो का हो का हो का हो का. तर चला मित्रांनो, खूप वेळ झाला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच सांगा आपले व्हिडिओ आवडतात का, अजून कुठल्या गोष्टी आवडतात, काय गोष्टी व्हिडिओ बनवायला सांगा, बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर सगळ्यांना परत एकदा जय जवान जय किसान, सगळ्यांना जय शिवराय, जय हिंद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
धन्यवाद सगळ्यांना.